राज्यातील 13 जिल्ह्यातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। पुणे-सोलापूर महामार्ग आणि पालखी मार्गास समांतर असणाऱ्या या महामार्गामुळे सुपीक शेती आणि बागायती जमीन संपादित होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज माढा तालुक्यातील अरण गावाजवळ पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। माढा तालुक्यातील मोठ्या प्रमाणातील द्राक्ष, ऊस आणि डाळिंब बागायती क्षेत्र या महामार्गासाठी संपादित होणार आहे। उजनी डाव्या कालव्यातून अनेक शेतकऱ्यांनी 10 ते 12 किलोमीटरपर्यंत पाईपलाईन टाकून कोरडवाहू जमिनी बागायती केल्या आहेत। आता या शेतीवरच महामार्गाचं संकट आल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत। संत सावतामाळी महाराजांच्या संजीवन समाधीमुळे अरण गावाला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हा प्रसिद्ध अभंग याच परिसरातील शेतामध्ये रचला गेला असल्याची श्रद्धा आहे। दरवर्षी आषाढी वारीनंतर विठ्ठलाची पालखी पंढरपूरहून अरण येथे सावता महाराजांच्या भेटीस येते। अशा पवित्र भूमीतून शक्तीपीठ महामार्ग नेण्यात येत असून सुमारे 600 एकर जमीन संपादित केली जाणार असल्यानं शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवलाय। दरम्यान शेतकऱ्यांनी महामार्ग रोखल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात पोलिसांनी आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला। यावेळी राजू शेट्टी यांनी संतप्त होत पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं। पोलिसांनी दडपशाही केल्यास राष्ट्रीय महामार्गावर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला। त्यानंतर पोलिसांनी संयमाची भूमिका घेतल्यानं आंदोलकांची भाषणं पूर्ण होईपर्यंत जवळपास 1 तास रास्ता रोको सुरू राहिला। आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, सचिन पाटील, तानाजी बागल, शिवाजी पाटील, अजित बोरकर, सिद्धेश्वर घुगे, विजय शिंदे, सोमनाथ शिंदे, प्रशांत पाटील, प्रताप पिसाळ, बापूसाहेब गायकवाड, चंद्रकांत कुटे, प्रताप देशमुख, मगन काळे यांच्यासह परिसरातील शक्तीपीठ बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।